मित्रांच्या बरोबर तो नारायण नारायण भजन करू लागला. हिरण्यकशिपूला काळाला आणि बाळाला तो त्रस्त करू लागला. अरे नारायणाचं भजन करतोय, माझ्या शत्रूचं भजन करतोय. हिरण्यकशिपूला आपल्या बापाला न घाबरता प्रल्हाद सांगू लागला, अहो या जगाला सांभाळणारा तो परमात्मा आहे, त्याचं मी भजन करतोय. सर्व जगाला जन्माला घालणारा, सांभाळणारा, सर्व नसवेत करणारा तो परमात्मा त्या नारायणाचं भजन करतोय. तो नारायण मला बळ देतोय. हिरण्यकश्यप विचारतो कुणाच्या बळावर तू भजन करतोय? तेव्हा प्रल्हाद सांगतो मला त्या प्रभूचं बळ आहे. तुम्ही सुद्धा वैरत्व सोडा, दुष्टत्व सोडा आणि त्या भगवंताचं भजन करा असं प्रल्हाद आपल्या बापाला समजावतो. तेव्हा हिरण्यकश्यप बाबा आणि आपल्या बाळाला सांगतो, अरे मंद बुद्धीच्या माझ्या शत्रूला तू खत पाणी घालतो, माझ्या शत्रूला तू आणि पोचतोय, माझ्या शत्रूचं नाव घेतोय, तुला मृत्यूदंड दिल्याशिवाय राहणार नाही. कारण सर्व पृथ्वी मला थरथर कापते आणि तू कोण आहे असं बोलल्यानंतर प्रल्हाद सांगतो, बाबा तुम्हाला सुद्धा जन्माला घालणारा तो परमात्मा आहे, त्याचं मी भजन करतो, तो तुम्हाला सांभाळतो, त्याचं बळ आहे. हिरण्यकश्यप विचारतो प्रल्हादा, अरे कुठेही तू जाणार आहे? तुला वाचवायला येतो का बघू? तुला सांभाळण्या करता येतो का बघू? तुला पृथ्वीचा सांभाळ करता, तुझा सांभाळ करता का बघतो तुम्ही आता. हिरण्यकश्यप असं बोलल्यानंतर प्रल्हाद सांगतो, बाबा तो सर्व जगाला जर सांभाळतो, माझं रक्षण का करणार? हिरण्यकश्यप विचारतो मग तो कुठे? प्रल्हाद सांगतो तो कोठे नाही बाबा, तो कोठे नाही हे मला सांगा, नंतर मी सांगतो तो कोठे आहे. हिरण्यकश्यप विचारतो, बाळा तुझा नारायण तुला सांभाळणार सर्व ठिकाणी तो असेल तर सांग या खांबात आहे का? तेव्हा खांबामध्ये प्रल्हाद आला. भगवंताचं दर्शन होऊ लागलं आणि खांबातून भगवान गुरगुर आवाज करू लागले. गुरगुरण्याचा आवाज प्रल्हादाला येऊ लागला. प्रल्हाद सांगतो कुठे? तेव्हा हिरण्यकश्यप सांगतो कुठे? प्रल्हादाला खांबात माझा देव आहे. खांबावर जोरात लाथ मारली, भगवान खांबात भगवान परमात्मा प्रगट झाले. सिंह भगवान भक्त प्रल्हादासाठी परमात्माचा अवतार झाला. भक्त प्रल्हाद परमात्म्याला पाहिलं आणि प्रबुद्ध झाले, स्तवन करू लागले. हिरण्यकश्यप भक्त प्रल्हाद आणि भगवान सिंहाला पाहिलं. हिरण्यकश्यप सांगू लागला, तुम्ही मला मारू शकत नाही, तुम्ही मला मारू शकत नाही का? मी देवाकडून वरदान घेऊन आलोय, मला कोणाची भीती नाहीये. सामान्याकडे वरदान मागितलं नाही, कोणत्याकडे वरदान मागितलं? ब्रह्मदेवा. भगवान विचारता कोणतं वर मागितलाय? हिरण्यकश्यप दिवसा मरणार नाही, रात्री मरणार नाही, शस्त्राकडून मरणार नाही, अस्त्राकडून मरणार नाही, दिवसा मरणार नाही, रात्री मरणार नाही, पशुकडून मरणार नाही, पक्षाकडून मरणार नाही. हे सर्व वर मला कळाले, तुम्ही मारू शकत नाही असं बोलल्याबरोबर दोघांचं तुप्पट युद्ध सुरू झालं. दोघांचं युद्ध होऊ लागलं. युद्ध करता करता युद्ध चालू असताना भगवान कृष्ण परमात्म्याने हिरण्यकश्यपूला आपल्या मांडीवर घेतलं, आपल्या मांडीवर त्याला आडवं घेतलं आणि मांडीवर आडवं घेतल्यानंतर बघून तुला कोण आता वाचवतोय, कोण तुला वाचवायला येतोय बघतोय. आपल्या मांडीवर घेतलं आणि मांडीवर घेऊन भगवान परमात्मा हिरण्यकश्यपूला सांगता, हिरण्यकश्यपा सांग आता तुझा कोणता वर आहे? आता दिवस नाही, रात्र नाही, संध्याकाळ आहे, घरात नाही, बाहेर नाही, आता उंबऱ्यामध्ये आहे. 12 महिन्याचे 12 वर्षाचे 12 महिन्याने अधिक मास आहे. शस्त्र नाही, अस्त्र नाही, माझ्या हाताला नखे आहे. स्त्री नाही, पुरुष नाही, पशु नाही, पक्षी नाही, अर्धा पुरुष आहे, अर्धा मानव आहे आणि अर्धा पशु आहे. सांग एवढे वरदान मागितले हिरण्यकश्यपूला आणि सांगितल्यानंतर हिरण्यकश्यपूच्या लक्षात आलं की आता आपण जिवंत राहू शकत नाही. भगवान परमात्म्याला क्रोध आला. माझ्या दुष्टा माझ्या भक्ताला तू त्रास देतो, तुझा संहार केला पाहिजे, उद्धार केला पाहिजे. हिरण्यकश्यपूचा भगवान परमात्म्याने नखाने पोट फाडून आणि उद्धार केला. हिरण्यकश्यपूचा उद्धार भगवान परमात्म्याने केला. तो सिंह भगवान रक्ताळलेली नख आहे. भगवान परमात्म्याचा क्रोध आहे, लाल चेहरा झालेला आहे आणि क्रोध हा झालेला भगवान
भगवान परमात्म्याला शांत करण्यासाठी हिरण्यकशिपूचा उद्धार केला. परमात्मा शांत होत नाही, सारखा गुर गुर जो आता आवाज येतोय. सर्वांना भीती वाटली. आता प्रलय होतं की काय, पृथ्वी नष्ट होते की काय, आकाश खाली येतं की काय. घाबरला, देव घाबरले. देवाच्या जवळ कोण जाणार, त्या देवाचा राग शांत कोण करणार, त्या देवाला समाधान कोण देणार. तेव्हा लक्ष्मी मातेला जवळ आणलं. लक्ष्मी आई साहेबांनी देवाला पाहिलं आणि घाबरली आणि पळाली. मला वाटतं की हा समोर राजा सुकुमार पुतळा असावा, हा तो विचित्र अवतार मी पाहिलाच नाही. सर्व देव जवळ आले, नारद बाबा जवळ आले आणि संत नारद सांगता प्रल्हादाला, प्रल्हादा तुझ्यासाठी भगवान आले. आता त्या भगवंताचा क्रोध तूच शांत करणार. भक्त प्रल्हाद भगवान परमात्म्याच्या जवळ गेले. भक्त प्रल्हाद भगवंताच्या जवळ गेले, दर्शन घेतलं आणि देवाला सांत्वना करू लागले. देवाला विनंती केली, देवा माझ्या बापाचा तुम्ही उद्धार केला, माझ्या बापाला मारलं, तेव्हा देवा तुम्ही शांत व्हा. भगवंताने भक्त प्रल्हादाच्या मस्तकावर हात ठेवला, त्याला जवळ घेतलं, त्याला कुरवाडलं आणि परमात्माचा क्रोध शांत झाला. आणि भगवान सांगता, प्रल्हादा तुला काही मागायचं असेल तर माग. काय मागायचं. भक्त प्रल्हाद सांगतो, देवा तुम्ही मिळाले, अजून काय मिळवायचं. भगवान मागा बोलल्यानंतर भगवान मागताय. तर भक्त प्रल्हादाने सांगितलं, देवा द्यायचं असेल तर मला एकच द्या, माझ्या बापाची दुर्गती होऊ नये, माझ्या बापाने दुष्ट कर्म केलं, त्यांचं अधःपतन होऊ नये, त्यांना आणि तुमच्या उद्धार तुम्ही करून घ्या, तुमच्या स्वरूपामध्ये विलीन करून घ्या. मांडीवर भक्त प्रल्हादाला घेतलं आणि भगवंताचा क्रोध शांत झाला. भक्त प्रल्हादाला आश्वासित केलं, प्रल्हादा अरे माझा भक्त जो कोणी या कुळामध्ये एखाद्या जन्म आला तर त्याचाच उद्धार होतो असं नाही, 28 कुळाचा उद्धार होतो.